ती कृषी शिक्षणामध्ये किती महत्त्वाची आहे, त्याचं काय महत्त्व आहे याबद्दल थोडं सांगा. महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन किंवा टेस्ट सेट ही महाराष्ट्रातील विविध शाखांसाठी, मग त्यामध्ये कृषी अभियांत्रिकी असेल, फार्मसी असेल, कृषी संलग्न कोर्सेस आहेत, बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी प्लस हॉर्टिकल्चर आलं, फॉरेस्ट्री आलं, फिशरीज आलं, अशा शाखांसाठी आपण ती MST CET देऊ इच्छितो. मॅडमनी बऱ्यापैकी मगाशी सांगितलं, पण त्यामध्ये एक मी हायलाईट करू इच्छितो की जी MST CET देतो आपण ती करंट इयरची असणं खूप गरजेचं आहे. आपण बघतो की दरवर्षी आमच्याकडे ॲडमिशन होतात, ॲग्री असू दे, बायोटेक असू दे किंवा फूडटेक असू दे, तर त्यामध्ये 1-2 वर्षाची CET घेऊन मुलं येतात आणि बोलतात की सर आमच्याकडे किंवा आमचं ॲडमिशन का झालं नाही, रिजेक्ट लिस्टला का गेलो. तर त्याचं एकमेव कारण आहे की जी CET एक्झाम आहे ती करंट इयरची देणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट पाहायला गेलो तर मुलांच्या भाषेमध्येच सांगतो मी की आपण IPL मॅच बघतो. IPL मध्ये टीम्स खूप असतात, 8 ते 10 टीम्स असतात, पण क्वालिफाय ह्या 4 ते 5 क्वालिफाय होतात. तसंच जर आपल्याला ॲग्रिकल्चर, बायोटेक, फूडटेक, फार्मसी असेल तर त्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर क्वालिफाय होणं म्हणजे CET देणं आपल्याला खूप गरजेचं आहे सर. तर ह्या वर्षाची CET असेल ती देणं खूप गरजेचं आहे. प्लस आपण आता बघतो की CETचे फॉर्म आपण स्वतःही भरतो, कॅफेला जातो, त्याच्यामध्येही आम्ही एक सोय केलेली आहे. कृषी महाविद्यालय असेल, बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी किंवा फार्मसी असेल किंवा आमचा SBNM शिक्षण संकुल महाडचं आहे, तर त्यामध्ये मोफत CETचे फॉर्म आम्ही 22 फेब्रुवारीपर्यंत भरून देणार आहोत. ते मोफत फॉर्म असतील. जेवढे महाड असेल, रायगडमधील जेवढे तालुके असतील, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, मसाळा, मानगाव, गोरेगाव, या विद्यार्थ्यांना मी जाहीर आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त MST CETचे फॉर्म भरा. तुम्ही स्वतः भरा. काही अडचण असल्यास आम्हाला कृषी महाविद्यालयाशी संपर्क साधा. धन्यवाद सर. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, एकदा पुन्हा टाळा झालं पाहिजे, कारण असं काम करणारे फार कमी आहेत आणि मुलांना परीक्षेचा फॉर्म भरताना अनेक विषय येतात, अनेक प्रॉब्लेम येतात. सर्टिफिकेट कुठलं काय, त्या विषयाकडे आपण नंतर जाणारच आहोत, पण हे सगळं महत्त्वाचं आहे. कित्येक लोकांकडे इंटरनेटचा विषय असतो विद्यार्थ्यांकडे, आणि हा सगळा असताना तो कसा भरायचा आहे, काय माहिती असावी, काय नसावी, काय द्यायची आणि काय नाही द्यायची, अनेक गोष्टी असतात. पण त्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल आहे आणि नक्कीच कौतुकास्पद आहे, अभिनंदनीय आहे. सर, एक प्रश्न असा आहे की कृषी पदवी व्यतिरिक्त कृषी शिक्षणाचे जे कुठले कुठले अभ्यासक्रम आहेत जे उपलब्ध आहेत आणि करता येईल विद्यार्थ्यांना? सर, यामध्ये आपण पाहायला गेलो तर डिग्री कोर्सेस आहेतच आपले. ॲग्रिकल्चर आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, फूड टेक्नॉलॉजी आहे, तिकडे फार्मसी आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त मी सांगू इच्छितो की सर YCMU आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, मुक्त कृषी शिक्षण केंद्र आचरोली येथे सर विविध 2-2 वर्षाचे डिप्लोमा कोर्सेस आहेत. तर हे डिप्लोमा कोर्सेस कृषी अधिष्ठान, ॲग्रिकल्चर डिप्लोमा, माळी गार्डनिंग इन डिप्लोमा, हॉर्टिकल्चर डिप्लोमा प्लस फ्लोरिकल्चर डिप्लोमा, लँडस्केपिंग, तसेच ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट आणि लास्टला जो माझा आवडता विषय आहे तो ॲग्री जर्नलिझम. तर ॲग्री जर्नलिझमचे मला वाटतं इथे मान्य श्री जजपाल सर आहेतच, आपल्या समोर बसलेच आहेत. तर सर फक्त 2 मिनटं बोलतो की तुम्ही फक्त उभे राहा सर, की या ठिकाणी त्यांनी आपल्या इथेच 2 वर्षाचा डिप्लोमा हा केलेला आहे, यशस्वीरित्या केलेला आहे आणि त्यांचं आता स्वतःचं न्यूज चॅनल आहे कृषी दर्पण. दुसरीकडे पाहायला गेलो तर महाडमधील महेश शिंदे सर आहेत, तर त्यांचंही मला वाटतं दैनिक प्रहार म्हणून न्यूजपेपर आहे, तर त्यांनीही आपल्या इथे 2 वर्षाचा जो डिप्लोमा असतो ॲग्रिकल्चर जर्नलिझम तेही त्यांनी आपल्या इथेच केलेलं आहे. तिसरी गोष्ट बघायला गेलो तर तुम्ही बोलाल की सर तुम्ही आता डिग्रीचं बोलताय तर डिप्लोमाकडे का परत येत आहे. तर काहींची परिस्थिती नसते, काहींचं नोकरी करत असतात, काही बोलतात की नाही की आम्ही जॉब करता करता काही कोर्सेस किंवा डिप्लोमा कोर्सेस केले पाहिजेत. तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची संधी आहे. आपण बघतो की कृषी विभाग असेल किंवा आपल्या नगजिकच 55 किलोमीटर इथे आपला डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे, त्यामध्ये विविध पदांवर शासकीय नोकरी असतात, तर त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. दुसरी गोष्ट पाहायला गेलो
कृषी विभाग आहेच आपल्या तिथे, 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आपण करतोच. तर काही शासकीय नोकऱ्यांमध्ये आहेत, पॅरेंट्स असतील, काही मुलं असतील, तर त्यांना प्रमोशनसाठी हा 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स खूप महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे मी सांगतो की ज्यांचं नसेल, डिग्रीला घ्यायचं नसेल, आर्थिक परिस्थिती नसेल, काय शासकीय नोकऱ्यांमध्ये असतील, काय बोलत असतील की नाही सर आम्हाला शनिवार रविवार आम्हाला शिक्षण घेण्यासाठी आम्ही येऊ शकतो कॉलेजवर, तर त्यांच्यासाठी मी सांगतो की कृषी महाविद्यालय आचोळी महाड इथे तुम्ही येऊन तुमचाही तिथे निःशुल्क फॉर्म भरून तुम्हाला तिथे आम्ही ॲडमिशन डिप्लोमासाठी देऊ इच्छितो. मगाशी एक गोष्ट सांगून गेलो मी की आपण ॲग्रिकल्चर असू दे, बायोटेक असू दे, फूड टेक्नॉलॉजी असू दे, तर त्यासाठी आपण ॲडमिशन प्रक्रिया आपण राबवतो. तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे शैक्षणिक पात्रता, तर 12वी सायन्स असणं खूप गरजेचं आहे. तर ठीक आहे, मग काही मुलं बोलतील की आम्ही आहोत 12वी सायन्स, आम्ही पास झालोय. काही जण बोलतील नाही आम्ही काटावर पास झालोय. 40% आहेत, 45% आहेत, 50% आहेत. पण जर ह्या शाखांमध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यावायचा असेल तर तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी मिनिमम 50% असणं खूप गरजेचं आहे 12वी सायन्सला. दुसरी गोष्ट बोलतील कॅटेगरी SC, ST, NTC, NTD, OBC, EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन, तर त्यांना 40% असणं खूप गरजेचं आहे. मी परत सांगतोय, CETचे तुमचे मार्क्स हे मेरिटला धरले जातात आणि जे 12वीचे मार्क्स आहेत तुमचे ओपनसाठी 50%, कॅटेगरीसाठी 40%, हे तुम्हाला क्वालिफाय म्हणजे इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्हाला ग्राह्य धरले जातात. नंतर पाहायला गेलो तर कृषीचं आहे, कृषी जैव तंत्रज्ञान आहे, अन्न तंत्रज्ञान आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला CETचे मार्क्स तुमचे मेरिट लिस्टसाठी ग्राह्य धरले जातात. तर त्यामध्ये तुमचा जर 7/12 असेल तर ॲटोमॅटिक तुमचे 12 मार्क्स वाढतात आणि तुमचं क्रॉप प्रोडक्शन, क्रॉप सायन्स, ॲनिमल सायन्स असेल तर तुमचे 10 मार्क्स वाढतात. हे काही विद्यार्थ्यांना माहिती नसतं. त्यांना वाटतं की नाही आम्हाला मार्क्स कमी पडले CETला, 40%, 45% ॲडमिशन घेत नाही. पण त्याचं एक आपल्याला बेनिफिट आहे, 7/12 असतोच. बऱ्यापैकी सगळे कोकण विभागातले आहोत आपण, सगळे रायगडमधलेच आहोत, तर बऱ्यापैकी 7/12 असतो. जमीन असते, आपण पिकवतो, शेतकरी आहोत, तर 7/12वरच आपल्याला एक 10% वाढतात. आणि क्रॉप प्रोडक्शन, क्रॉप सायन्स आणि ॲनिमल सायन्स असेल तर आपल्याला 10 मार्क्स असे वाढतात. जर तुम्हाला CETला 50 मार्क्स पडले तर तुमचे ॲटोमॅटिकली 7/12 प्लस तुमचे क्रॉप सायन्स, क्रॉप प्रोडक्शन, ॲनिमल सायन्सचे 10% वाढतात. ॲटोमॅटिकली तुम्ही 70%ला तुमची मेरिट लिस्ट लागते. ही अजूनपर्यंत गावातल्या मुलांना माहिती नसते, त्याची माहिती कोण करून देत नाही. त्याच्यासाठी आम्ही आजचा हा कार्यक्रम आहे तो ऑर्गनाईज केलेला आहे. थँक्यू सो मच सर. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असं विचारायचं आहे की आता आमचं स्वागत झालं, त्यासोबत एक कंपोस्ट खत देण्यात आलं, बरोबर आहे, आणि महाडमध्ये मला कळलं की कृषी विभाग एका सामाजिक प्रेरणेने काम करतो आहे. तर ही जी काही बाब आहे म्हणजे महाडकरांसाठी सामाजिक विषय घेऊन कृषी विभाग येतोय किंवा कृषी अभ्यासक्रम येतोय, तर नेमकं त्याविषयी थोडक्यात सांगा. मला वाटतं आज कार्यक्रमाला इथे त्रिकूट आहे, महाड विकास मंच, लायन्स क्लब आणि रोटरी क्लब, हे तिघेही आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांचे सगळे मेंबर्स आहेत. तर त्यांना सांगू इच्छितो की SBNM संकुल, SBNM शिक्षण संकुल आहे आमचं, त्यामध्ये ॲग्री, बायोटेक, फूडटेक, तिकडे B फार्मसी आणि D फार्मसी. सर आपण बघतो की गणेशोत्सवामध्ये आपण जो निर्माल्य असतो तो नाल्यांमध्ये फेकतो, विहिरीमध्ये असेल किंवा तलावांमध्ये फेकतो. तर आमची एक संकल्पना झाली SBNM महाड संकुलची की तो जो काय निर्माल्य आहे तो नगर परिषद, कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण तो कलेक्ट करतो, कृषी महाविद्यालयामध्ये आणतो, त्यावर प्रक्रिया करून आपण त्याचे कंपोस्ट खत तयार करतो. आणि जी मकर संक्रांत आहे जी जानेवारी महिन्यामध्ये येते, तर त्यामध्ये मकर संक्रांतीला आपण महाडकरांना, शेतकऱ्यांसाठी आपण ते मोफत कंपोस्ट खताचे आपण वाटप करतो. परत दुसरी गोष्ट सर, 2च मिनिटं मी बोलणार आहे. ॲक्च्युली आपण पाहायला गेलो तर स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना येतात, ट्रेनिंग प्रोग्राम येतात, तर त्यामध्ये कृषी विभाग असेल,
कृषी महाविद्यालय अचळोली असेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण परंपरागत सेंद्रिय शेती म्हणजे आपण बघितले आता मगाशी कंपोस्ट खताचं पॅकेट आपण दिलं होतं, प्लस डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत आपण 4 तालुके आहेत महाडमधले, महाड असेल, माणगाव, पोलादपूर आणि म्हसाळा, तिथले आपण 700 ते 750 शेतकऱ्यांना आपण ट्रेनिंग दिलं. त्यामध्ये नैसर्गिक शेती कशी केली पाहिजे, नैसर्गिक शेती करताना नैसर्गिक निविष्ट आहेत, त्यामध्ये कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट, जीवामृत, दशपर्णी, बीजामृत हे आपण कसे केले पाहिजे हेही त्याचं आम्ही ट्रेनिंग दिलं. महाराष्ट्र शासनाने सर आम्हाला शाबासकीची थाप दिलीच, पण आम्हाला मोठं वाटतंय की ते शेतकरी आमच्या प्रक्षेत्रावर येऊन त्यांनी स्वतःच्या शेत असेल त्यांचं ते करतातच, रासायनिक खतांचा वापर करतात, पण एक प्लॉट ते असं करतात दरवर्षी की सेंद्रिय शेतीच करतात आणि त्याची आम्हाला सर त्याची फोटो असेल किंवा आम्हाला त्याची एक व्हिजिट म्हणून ते आम्हाला पाठवून देतात सर. थँक्यू सो मच सर, धन्यवाद. नक्कीच कृषी क्षेत्र महत्त्वाचंच आहे. एक गोष्ट फक्त या ठिकाणी मला नोंदवायची आहे, सगळ्यात मोठा दाता हा शेतकरी आहे. तुम्ही कुठल्याही दुकानात जा, त्या दुकानातले 1-2 चॉकलेट उचलले ना तरी त्याचे पैसे पेड करावे लागतात. पण एखाद्या शेतात जा, तिथे संत्र असतील ना, तो शेतकरी म्हणतो घेऊन जा 15-20 पिशवीभर घेऊन जा, तो संख्या सांगत नाही. एखादा भाजीपाला असेल तर तो म्हणतात घेऊन जा भाजीपाला, त्याच्या पैशाचं तो बोलत नाही. म्हणजे सगळ्यात मोठा दाता जर कुठला असेल ना, शेतकरी आहे. त्याचं कारण असं आहे, तो स्वतः प्रोडक्शन करतो, बाकी सगळे त्याचं रिप्रोडक्शन करतात. बरोबर आहे. आणि म्हणूनच कृषी विषय महत्त्वाचा आहे. आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की कृषी विषयाकडे लक्ष ठेवून एक चांगले आम्ही घडवितो आधुनिक कृषी तज्ज्ञ हा जो एक महत्त्वाचा घटक SBNM शैक्षणिक संकुल करते आहे, तो दावा नक्कीच महत्त्वाचा ठरतोय. आपल्या सामाजिक उपक्रमांसाठी आमच्याकडून शुभेच्छा.